नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्लोबल दर्पण चॅनलवर. आता आजपासून काही वर्षापूर्वी कुणी विचार पण केला नसेल की रशिया खलिस्तानच्या प्रकरणात इतका इन्व्हॉल्व होऊन जाईल की 6 फॉर जस्टिस म्हणजेच SFJ नी सध्या बोललं आहे की रशिया, तुम्ही खलिस्तान प्रकरणामध्ये पडू नका, थांबवू नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील आणि आम्ही रशियाला टार्गेट करू. इथे तुम्ही आर्टिकल पाहताय, प्रो खलिस्तान SFJ प्रोटेस्ट अगेन्स्ट रशिया फॉर सपोर्टिंग इंडिया. तुम्हाला पन्नू माहीतच असेल, यांनी एक व्हिडिओ लॉन्च केला आहे ज्यामुळे त्यांनी रशियाला म्हणजेच प्रायमरीली रशियन डिप्लोमॅट्सला धमकी दिली. आता एकदा विचार करून बघा की किती विचित्र आहे हे, की ही धमकी अशा टाईमला देत आहेत जेव्हा रशियाचे प्रेसिडेंट म्हणजेच व्लादिमीर पुटिन इंडियाला व्हिजिट करतील काहीच महिन्यात, मोस्ट प्रोबेबली स्टार्टिंग ऑफ 2025 ला व्हिजिट करतील ते, जेव्हा इंडिया रशियाचे रिलेशन्सचा गोल्डन एरा सुरू होईल. की आता आपण सडनली पाहतोय की US कॅनडामध्ये बसलेले खलिस्तानी एलिमेंट्स प्रायमरीली रशियाला टार्गेट करायला सुरुवात करत आहेत. आता मी तुम्हाला ही छोटीशी क्लिप आहे, पन्नूची आहे, ही दाखवू इच्छितो. रशियन मीडिया स्पुटनिक खूप जास्त शेअर करतोय हा व्हिडिओ. आता हा जो व्हिडिओ आहे हा बघा. We are not afraid of dying. Russia, back off or face off with pro-Khalistan 6, with targeting Russian diplomats and demonstrating against Russian consulates in North America, European Union, Australia and New Zealand. Now is the time. Back off or face off. आता मेनली नॉर्थ अमेरिकामध्ये म्हणजेच USA आणि कॅनडा, तिथल्या रशियाच्या राजदूत ऑफिससमोर हे खलिस्तानी एक्स्ट्रीमिस्ट एकत्र आले आणि तिकडे त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली अगेन्स्ट. We are not afraid of dying. Russia, खूपच विचित्र आहे. back off or face off with pro-Khalistan 6, सरकारी targeting Russian diplomats and demonstrating against Russian consulates in North America, European Union, Australia and New Zealand. Now is the time. Back off or face off. कंपॅरेटिव्हली जे USचे मोठे न्यूज आउटलेट्स आहेत जसे वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स वगैरे, हे लोक खलिस्तानला सपोर्ट नाही पण खूप प्रमाणात सॉफ्ट लँग्वेज यूज करतात खलिस्तानी एलिमेंट्सला घेऊन. जसं खलिस्तानी टेररिस्ट नाही तर खलिस्तानी ॲक्टिव्हिस्ट्स म्हणतात त्यांना. तर इथे हे रशियन न्यूज आउटलेट्स खलिस्तानी विरोधात का लिहित आहेत, म्हणून आता त्यांनी रशियन डिप्लोमॅट्सला टार्गेट करायला सुरुवात केली आहे इन नॉर्थ अमेरिका. त्याचबरोबर ते बोलतात की इंडियाच्या साईडनी इतके सगळे व्हिडिओज नका टाकू, असं जर नाही केलं तर हे रशियावर अटॅक्स अजून जास्त तीव्रतेने करतील. आता अगेन हे सगळं करायची टायमिंग खूप जास्त विचित्र आहे. मी तुम्हाला आजपासून काही महिन्याआधीच घेऊन जातो जेव्हा USAने भारताच्या 2 व्यक्तींवर आरोप लावला होता की त्यांनी ह्या पन्नूला, ज्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला, याला मारण्याचा प्लॅन केला होता. मारू शकले नव्हते पण प्लॉट बनवला होता. जसं तुम्हाला माहीत आहे, त्यातला एका माणसाला USAने अरेस्ट केलं आहे आणि दुसऱ्याला मोस्ट वॉन्टेड डिक्लेअर केलं USAमध्ये. त्या टाईमला USAने सांगितलं होतं की इंडियन्स इन्व्हॉल्ड आहेत. ॲक्च्युली USAने बोललं होतं की भारताचे गव्हर्नमेंट एजंट्स इन्व्हॉल्ड आहेत पन्नूला मारण्यात. त्यावेळी रशिया भारताच्या सपोर्टमध्ये आला होता आणि रशियाने बोललं होतं की USAचे जे आरोप आहेत ते कोणत्याही बेसशिवाय आहेत. रशियाची जी स्पोक्सपर्सन होती मारिया झारकोवा, हिने बोललं होतं की USA हा अनबॅलन्स करायचा प्रयत्न करत आहे भारताच्या पॉलिटिकल सिच्युएशनला. जसं तुम्ही बघता इथे मारिया झारकोवाने अलेज केलं होतं की US इज ट्राईंग टू अनबॅलन्स दी इंटरनल पॉलिटिकल सिच्युएशन इन इंडिया. त्यावेळी बघा, भारताचे जनरल इलेक्शन्स पण सुरू होते. त्या ऑनगोईंग इलेक्शन्सला USA कॉम्प्लिकेट करू पाहतोय.
हे रशियाने ओपनली सांगितलं होतं. त्यावेळीपासून मी बघितलं आहे की हे खालिस्तानी एलिमेंट्स इंडियाच्या तिरंग्याला जाळतायत, चाकू मारतायत. त्याचबरोबर यांनी रशियाच्या फ्लॅगला पण जाळायला सुरुवात केली होती. आणि पहिल्यांदा आता आपण असं बघतोय की SFJ म्हणजेच सिख फॉर जस्टिस ओपनली, ऑफिशियली आणि डायरेक्टली व्हिडिओच्या माध्यमातून रशियाला डायरेक्टली टार्गेट करत आहे. आता जसं जसं इंडियाचे टाईज रशियाबरोबर वाढत जातील आणि न्यूज येतील की इंडिया रशियाबरोबर मेजर डिफेन्स डील करतोय, मेजर ऑइल डील करतोय, अशा टाईपचे प्रोटेस्ट आणि प्रायमरी रशियाला टार्गेट करणं वाढतच जाईल. तुम्ही पाहताय की रिलायन्सनी रिसेंटली ऑइल डील केली आहे रशियाच्या रोजनेफ्ट कंपनीसोबत आहे ही, जिथे रिलायन्स दरवर्षी 12 ते 13 बिलियन डॉलरचे तेल विकत घेईल आणि त्याला रिफाईन करून भारतात आणि भारताबाहेर एक्सपोर्ट करेल. तर इथून पुढे सुद्धा इंडिया पण आणि रशिया दोघेही एकमेकांच्या संमतीचे असे स्टेटमेंट्स देतील जे आजपर्यंत आपण ऐकलेले नाहीत. फॉर एक्झाम्पल, इंडिया कधी जास्त हायपरबोल वापरत नाही, म्हणजेच जास्त गोष्टींची अतिशयोक्ती करत नाही. पण रिसेंटली पहिल्यांदा असं झालं आहे की इंडियाचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग गेले होते रशियाला. तेव्हा तिथे त्यांनी बोललं की इंडियाची फ्रेंडशिप ही हायर देन हायेस्ट माउंटेन, म्हणजेच सगळ्यात उंच पहाडापेक्षाही उंच आहे. डीपर देन डीपेस्ट ओशियन, म्हणजेच सगळ्यात खोल समुद्रापेक्षाही खोल आहे. हे असे स्टेटमेंट्स तुम्ही चायनाकडून ऐकले असतील, फॉर पाकिस्तान, की इट्स स्वीटर देन हनी वगैरे. तर हे हायपरबोलचा वापर जो इंडियाने पहिल्यांदा यूज केला आहे, हा एक मेसेज जात आहे USAला. राजनाथ सिंग यांनी रशियामध्ये जाऊन हे बोललं की आमच्यावर प्रेशर होता, प्रायव्हेटली, पब्लिकली, दोन्हीकडून, पण तरीसुद्धा आमचे रिलेशन्स मेंटेन राहिले आहेत आणि आता तर आम्ही याला अजून स्ट्रॉंग करू. त्यामुळेच आता आपल्याला न्यूज पण येत आहेत की रशिया आणि इंडियाकडून $4 बिलियन परत एक व्यवहार झाला आहे, ज्यामध्ये इंडिया $4 बिलियन रडार परचेस करणार आहे रशियाकडून. प्लस रिलायन्सचे ऑइल डील पण 10 वर्षांसाठी साईन झाली आहे रशियासोबत. तर बघा, आता ही गोष्ट क्लिअर होते की USA आणि कॅनडामधून जे खालिस्तानी आवाज येत आहेत त्यांना आता एक स्ट्रॉंग जिओपॉलिटिकल लिंक आहे की इंडियाच्या ॲक्शन्समुळे यांचे आवाज वाढतात आणि कमीही होतात. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. मी तुमच्यासाठी अपडेटेड व्हिडिओज घेऊन येतच राहील. तोपर्यंत पाहत राहा ग्लोबल दर्पण. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.